सूरज चव्हाण आहेत. सूरज चव्हाण, उत्तर द्या आता हाकेंना. त्यांचं जे म्हणणं आहे ते तुम्ही ऐकलं. त्यांचे जे आरोप आहेत ते खरे आहेत की खोटे आहेत? सर्वप्रथम त्यांनी बजेट समजून घेतलं पाहिजे, बजेटची प्रक्रिया समजून घेतली पाहिजे, मग त्याच्यावरती आपण भाष्य केलं पाहिजे. कसं आहे, पवारावर बोलल्यानंतर प्रसिद्धी मिळते, आमदारकी भेटते, हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. पवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील, यांनी आत्तापर्यंत राजकारण केले, लोकांमधून निवडून येऊन राजकारण केलेले, कुठल्याही मागच्या दरवाजाने येऊन राजकारण केलेलं नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावं. दुसरी गोष्ट राहिली, त्यांनी जे प्रश्न विचारले त्याच्यावरती मी उत्तर आपल्याला देतो. हाके साहेब एका विशिष्ट समूहाबद्दल बोलतायत. सरकारमध्ये काम करत असताना एका विशिष्ट समूहाला नाही तर सगळ्याला सोबत घेऊन जाण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं. हाके साहेबांनी जी आकडेवारी सांगितली ती महाज्योतीसाठी सांगितली, पण या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत अनेक महामंडळ आहेत. त्या महामंडळाला तरतुदी केल्या गेलेल्या आहेत. त्या तरतुदी वेगवेगळ्या विशिष्ट समाजाच्या महामंडळात, त्याची जर एकत्रित बेरीज केली तर ती बेरीज ही सारथीपेक्षा पुढची आहे. त्याच्यामुळं आपण कशा पद्धतीनं बघतोय, कशा आरशातून बघतोय ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी मी अजून एक गोष्ट क्लिअर करतो. हाके साहेब, ज्या वेळेस या महाराष्ट्राचं बजेट मांडलं जातं, ते बजेट मांडण्यापूर्वी कुठलेही वित्तमंत्री प्रत्येक विभागाची बैठक घेतात, त्या विभागाला वार्षिक तरतूद करतात. तरतूद केल्याच्या नंतर त्या बजेटला अंतिम मान्यता हे कॅबिनेट देत असतं, मग मुख्यमंत्री देत असतात. हाके साहेबांचे जे आरोप आहेत ह्याचा अर्थ आतापर्यंत ज्यांनी मुख्यमंत्री राहिलेले आहेत किंवा आतापर्यंत जे कॅबिनेटमध्ये मंत्री राहिलेत हे सगळे ओबीसी समाजाच्या विरोधातले नेते आहेत असं म्हणायचंय का? कारण आतापर्यंत, आता भुजबळ साहेब त्याच्यामध्ये होते, वडेट्टीवार साहेब होते, अनेक ओबीसी समाजाचे नेते त्या मंत्रिमंडळामध्ये काम केलेले आहेत. मग हे सगळे लोक ओबीसीच्या विरोधात असं तुम्हाला म्हणायचंय का? कारण बजेटला मांडण्याच्या आधी अंतिम मान्यता हे मंत्रिमंडळ देत असतं. मग तुमचं म्हणणं जे आहे ते सगळे ओबीसीचे नेते ओबीसीच्या विरोधात आहेत का? दुसरी गोष्ट मी थोडंसं, मला 1 मिनिट मी क्लिअर करतो. आतापर्यंत काय झालंय, पवारांवरती बोलून टीका करून एका आमदारक्या मिळवल्यात. हाके साहेब, प्रसिद्धीच्या नादाला जाऊ नका. समाजासाठी जर काही चांगलं करणं होत असेल तर प्रयत्न नक्की करा, त्याला प्रतिसाद आम्ही सुद्धा देऊ. पण पातळी सोडून जर बोला आमदारकी नको, हे सगळी खटाटोट कशासाठी चालू आहे तर आम्हालाही माहित आहे. तुमची परिस्थिती कशी झाली आहे एखाद्या गावामध्ये, 1 मिनिट मी सांगतो तुम्हाला तुमची परिस्थिती आत्ताच्या घडीची काय आहे. एखाद्या गावामध्ये एखादी म्हातारा माणूस असतं, त्याला 2 मुलं असले, त्या 2 मुलाकडे 10 एकर जमीन असली तर एकेकाला 5-5 एकर गेली आणि त्या दोघाला 2 नातू आहेत, त्या दोघाला एकाला 2 मुलं आणि एकाला 1 मुलगा असेल तर त्या दोघाला तुम्ही 2.5 एकर जमीन आल्या, त्यांना तुम्ही म्हणताय की तुला 2.5 एकर भेटलाय आणि त्या दुसऱ्या भावाच्या मुलाला 5 एकर जमीन भेटलाय, म्हणून भांडण लावून आपण त्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न आपला करतोय. तुम्ही फक्त एका समूहाबद्दल बोलताय, पण सरकार म्हणून सरकारच्या मध्ये बसलेल्या सर्व नेत्यांना हे सर्व समाज घटकाला सोबत घेऊन जाण्यासाठी काम करावं लागतं. तुम्हाला जर बजेट समजून घ्यायचं असेल तुम्ही या, आम्ही तुम्हाला बजेट समजावून सांगू कुठल्या घटकाला किती निधी दिलाय. आणि एक गोष्ट तुम्ही जे म्हणता ना इमारतीसाठी बजेट मध्ये, तर 1 मिनिट, बजेट मध्ये तरतूद करत असताना हाके साहेब, मार्चला ज्यावेळेस बजेट मांडलं जातं त्यावेळेस त्या बजेटमध्ये तरतूद केली जाते. पूर्वनी यादी म्हणून जुलैच्या बजेटमध्ये